श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला, त्याचबरोबर नवनवीन वस्तू घरामध्ये खरेदी करण्याला, नवीन वाहनं खरेदी करणं, मालमत्ता खरेदी करणं, जमीन खरेदी करणं, त्याचबरोबर नवीन घर खरेदी करणं याला विशेष महत्त्व दिलं जातं. कारण या दिवशी जी गोष्ट खरेदी केली जाते ती वस्तू अक्षय आपल्यासोबत राहते. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारा. म्हणूनच या दिवशी खरेदी करण्याला खूप विशेष महत्त्व दिलं जातं. हा सण खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी विवाह, त्याचबरोबर काही धार्मिक कार्य केले जातात, पूजा करणं, त्याचबरोबर काही शुभ कार्य या दिवशी मुहूर्त न पाहता केली जातात आणि त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय देखील केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर आंब्याच्या पानांचा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य टिकून राहील. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या गोष्टी आपण करू तर त्या आपल्यासोबत अक्षय राहतील असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी जेवढं पुण्य प्राप्त करता येईल तेवढं प्राप्त करायचं आहे आणि जेवढे उपाय, जेवढ्या सेवा आपल्याला करायला जमतील तेवढ्या आपण या दिवशी करायच्या आहेत. अक्षय तृतीया हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्याचबरोबर हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित आहे आणि त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांची पूजा देखील करायची असते. तर पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा उपाय आपल्याला का करायचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जेवढं आपण हा दिवस पूजा व अर्चा करण्यासाठी समर्पित आहे, त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी खरेदी करणं, घर खरेदी करणं, बंगला, त्याचबरोबर गाडी खरेदी करणं याला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच जास्त महत्त्व ह्या आंब्याच्या पानाला देखील दिलं जातं, आंब्याच्या झाडाला देखील दिलं जातं. आंब्याचं जे फळ आहे तर ते अक्षय तृतीयेपासूनच खायला सुरुवात करत असतात. आंबा आणि आंब्याचं फळ हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्यांचे पानं हे शुभ मानले जातात. त्यांचा उपयोग आपण अनेक मंगल कार्यामध्ये करत असतो. आंब्याची पानं, आंब्याचं लाकूड याशिवाय जी काही पूजा आहे, हवन आहे तर ते अपूर्ण ठरलं जातं. त्यामुळे तिथे आंब्यांची पानं, आंब्यांचं जे काही लाकडं आहेत तर ती वापरली जातात. ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या झाडाचं, आंब्याच्या पानांचं विशेष असं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळेच आपण या दिवशी आंब्याच्या पानांचे जे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला करायचे आहेत. आंब्यांच्या पानांचा उपयोग करून आपण विशेष अशा पूजा अर्चा करत असतो. त्याचबरोबर काही उपाय आपल्याला करायचे. आंब्यांच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून सुद्धा मुक्त होऊ शकतो. त्याचबरोबर आंब्याची पानं ही नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जातात. तर तुम्हीही आर्थिक समस्या बरोबरच इतर काही अडचणी आणि दोषांपासून त्रस्त असताल तर तुम्ही हा उपाय जो आहे ना तर तो अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंब्याच्या पानाचे 3 उपाय सांगणार आहे आणि तिन्ही उपाय तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचे आहेत. सर्वात महत्त्वाचा आणि पहिला उपाय आहे तो म्हणजे, पहिला उपाय हा तुम्हाला घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी करायचा आहे. जर तुमच्या घरावर कोणी नजर दोष लावलेला असेल, करणी बाधा केलेली असेल किंवा काही नकारात्मक गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील आणि यामुळे तुमच्या घरामध्ये सतत अडचणी, संकट आणि भांडणं होत असतील, सारख्या नकारात्मक गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत असतील, पैशाला पैसा टिकत नसेल, लक्ष्मी घरामध्ये टिकून राहत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला 11
आंब्याची पानं घ्यायची आहेत, ती स्वच्छ घ्यायची आहेत, कुठेही तुटले फुटलेली घ्यायची नाही. अगदी व्यवस्थित आणि चांगली पानं घ्यायची आहेत, ती स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहेत. त्यानंतर तुम्हाला कुंकवाची थोडीशी पेस्ट करायची आहे. म्हणजे कुंकवामध्ये थोडं पाणी कालवायचं आहे आणि मध्ये त्या पेस्टने तुम्हाला त्या पानावरती श्रीराम असं लिहायचं आहे. आणि त्यानंतर एक पांढऱ्या कलरचा धागा घ्यायचा, त्यामध्ये हे 11 पानांचं तोरण तुम्हाला बांधायचं आहे. म्हणजे हे पानं त्यामध्ये तुम्हाला बांधायचे आहेत आणि याचं एक तोरण तुम्हाला तयार करायचं आहे. हे तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. हे तोरण घराच्या चौकटीवर लावल्यानंतर घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही. घरातली जी नकारात्मकता आहे ती नष्ट होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते आणि आपल्या घराचे सर्व अडचणी, संकट ह्या दूर होऊन जातात. तर अशा पद्धतीने तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळीच हा उपाय करायचा आहे. सकाळीच तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती हे आंब्याचं तोरण लावायचं आहे. जर आंब्याची पाने तुम्हाला भेटली नाही तर अशोकाची पानं जरी तुम्ही यामध्ये लावली तरी सुद्धा चालेल. पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला घरामध्ये आर्थिक समस्या जाणवत असतील, पैशांच्या समस्या जाणवत असतील, त्या दूर करण्यासाठी करायचा आहे. खूप दिवसापासून कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमच्याकडे पैसा टिकत नाही. खूप कष्ट केले, मेहनत केले, त्यानुसार तुम्हाला मोबदला हा प्राप्त होत नाही. हा जो उपाय आहे ना तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर आंब्याच्या पानांचा आपल्याला हा पण उपाय करायचा आहे. तर पहा, यासाठी सुद्धा तुम्हाला 11 आंब्याची पानं लागणार आहेत. ती सुद्धा तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि पांढऱ्या कलरच्या धाग्यामध्ये तुम्हाला एकावर एक ही गुंढाळायची आहेत. आता बघा, ही पानं तुम्हाला एकात एक बांधल्यानंतर ते मधामध्ये बुडवायचे आहेत आणि मधामध्ये बुडवल्यानंतर हे पानं घेऊन जायचे आहेत तुम्हाला शिवमंदिरामध्ये. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे जाऊन तुम्हाला जिथे शिवपिंडीची जी काही अशोक सुंदरीची जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे पानं अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हात जोडून भगवान शंकरांना तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्या ज्या आहेत, अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. या उपायाने घरातील पैशाच्या अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला यासाठी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत, तुमच्या घरामध्ये अशांतता असेल किंवा आर्थिक समस्या जाणवत असतील तर तुम्हाला हा उपाय, शुक्रवार आलेला आहे, शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे, या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही या दिवशी केला, अक्षय तृतीयेच्या दिवशी जर केला तर तुमचा 100% ह्या उपायाने फायदा होणार आहे. या उपायासाठी तुम्हाला 2 आंब्याची पानं घ्यायची आहेत. ही पानं चांगलीच तुम्हाला घ्यायची आहे. तुम्हाला एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे, स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर ही जी आंब्याची पानं आहेत तर ती ह्या पाण्यामध्ये बुडवायची आहेत. जेव्हा तुम्ही अक्षय तृतीयेची पूजा मांडणार आहात त्या पूजेमध्ये तुम्हाला हे पाणी ठेवायचं आहे. हे पाणी आणि जे आंब्याची पानं आहेत तर ती तुम्हाला ह्या पूजेमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर अक्षय तृतीयेची तुमची सर्व पूजा करून झाल्यानंतर तो तांब्या उचलायचा आहे आणि त्या 2 आंब्याच्या पानांनी तुमच्या घरामध्ये सर्वत्र हे पाणी शिंपडायचं आहे. घरामधील व्यक्तींवरती सुद्धा हे पाणी शिंपडायचं आहे. घरामध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींना लागलेले दोष किंवा घराला लागलेले दोष हे संपूर्ण नष्ट होऊन जातात. असं केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते आणि पैशांच्या अडचणी देखील दूर होऊन जातात. त्यानंतरचा पुढचा उपाय आहे तर जर तुमच्या जीवनामध्ये सारख्या वारंवार काही ना काही अडचणी येत असतील, वारंवार तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागत असेल आणि जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणतेही काम करायला गेले की त्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल तर तुम्हाला आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि पाणी अर्पण करत असताना तुम्हाला तुमची इच्छा देखील व्यक्त करायची आहे. तुम्हाला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी बी इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. यामुळे तुम्ही तुमच्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या 100% पूर्ण होतात. म्हणून असा हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील तुम्ही करा. यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे हा उपाय तुम्हाला संकटातून मुक्त करण्यासाठी करायचा आहे. जर तुमचे शत्रू असतील, शत्रू घरातील असतील किंवा बाहेरचे शेजारी पाजारी तुमचे शत्रू असतील, शत्रू हा माहीत असेल किंवा गुपित असेल, शेजारच्या व्यक्तींमुळे जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर मग तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याची 11 पानं घ्यायची आहेत. ही पानं घेतल्यानंतर या पानांवरती जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही पानं जी आहेत तर ती हनुमानांना तुम्हाला अर्पण करून यायची आहे. आणि यानंतर तिथे हात जोडून तुम्हाला हनुमानांना आपल्या शत्रूंपासून मुक्तता मिळण्यासाठी
प्रार्थना करायची आहे. नक्की तुम्ही हा उपाय करून पहा, यामुळे तुमच्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन जाईल. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.